कोणत्या प्रकारची चुकी नाही, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते। चांगली सुरुवात या सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय। आमचे मॅडी सर आणि प्रिय सर आपण पाहतोय थोडस जेवणाचा आस्वाद घेत असताना। नाहीदा टॅप केला, बाहेर होता चेंडू, हात खोलण्याचा मौका दिला तेजस गायकवाड, चेंडूचा पाठलाग करणार, चेंडू पडल्यानंतर चेंडूने वलन घेतलं, सेकंड बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4। इथे येणार पुन्हा एकदा बॅट्समन फलंदाज शोएबच्या बॅट मधून चौकार। शोएब पठाण स्वतःच्या संघामधून खेळतोय। अक्कू अर्थात अख्तर पठाण यांचे सुपुत्र आहेत आणि इथे संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खेळीसाठी खूप महत्त्वाचं आहे। पहिला सामना गमवावा लागले दोन्ही संघाला, इथे जो विजय संपादन करेल तो रेस मध्ये राहू शकतो। कारण दोन्ही संघाचा आपण पाहतोय दुसरा सामना आहे, अजूनही 2 सामने बाकी आहेत, पण इथे विजय संपादन करून ग्रुप मध्ये थांबायचं आहे, त्यामुळे विजय खूप महत्त्वाचा आहे। इथे पुन्हा एकदा हात खोलण्याचा मौका, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये अफलातून वीरेंद्र सेवक स्टाईलने पटकवलेला चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ पार्क, बिग हिट, षटकार। षटकार आलाय, डीजे होऊन जाऊन दे दादा। बघा अख्तरजी पठाण यांच्याकडून पारितोषिक दोन्हीने 50+ धावा बनवायचे आहेत, तर दोघांसाठी 2000 रुपये असतील। 50+ धावा ओपनिंग पार्टनरशिप व्हायला पाहिजे। अक्कूबाई यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल। चांगली सुरुवात आपण पाहतोय, ज्याप्रमाणे सुरुवात केली होती गणेशने त्याच प्रकारे आपण पाहतोय शोएब इथे हात खोला आपण पाहतोय। मितेशचा पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून दरम्यान झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार, तिथे आउटफील्ड आहे, फास्ट चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, चेंडू झालाय फरार, रन्स मिळतील 4। इथे आला चौकार, ठोक डीजे। बत्तीस धावा झाल्यात, अजूनही 29 धावांची गरज आहे। पहिल्या 10 चेंडू मध्ये अर्धलक्ष पार झालं मित्रांनो, उर्वरित अजून चेंडू शिल्लक 20। इथे चांगला चेंडू, बॅक टू बॉलर चेंडू पाहतो, कमबॅक केलं जातं, टप्पा भेटणं गरजेचं, कारण आपण आतावर पाहिलं गेलं मितेशने तो टप्पा फेकला मिडल, आपण 8 mm जे बोलतो 8 मीटरच्या दायऱ्यामध्ये तो चेंडू फेकला जातो, जिथे आपण पाहतो स्पॉट फुल लेंथ मानला जातो, गुड लेंथ मानला जातो, त्यानंतर शॉर्ट, त्यानंतर फुल लेंथ असे चेंडू आपण मोजले जातात आणि त्या दरम्यान शॉर्ट आणि मिड लेंथच्या दरम्यान आपण पाहतो चेंडू फेकला जातोय, तिथून चेंडू लो राहतो, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय। इथे समोर दिला, लेन थोडी बदलली, टप्पा थोडा पुढे घेतला गेला आणि त्या चेंडूवरती पाहतोय आपण या फलंदाजाने लगावला हाय यूज हँड्स, ब्युटिफुल सिक्सर, षटकार। थँक्यू शोएब साठी या ठिकाणी पारितोषिक येतात। नबी उर्फ सोनू यांच्याकडून षटकार आटीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल। या षटकात पहिल्या गेल्या धावसंख्या बनवण्या गेल्या त्या 20, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38। तो उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे। 2 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 19च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी बनवली, तर पहिल्या षटकात 18 होत्या, त्यानंतर आपण पाहिलं गेलं 20। योगेश दादा या मॅचचा आनंद घेतो, त्यांचा ग्रुपही क्लिअर झाला नाहीये। एक शिवाज्ञा 11 आणि
अर्विशा इलेक्ट्रिकल्स या त्या मॅच आहेत त्याच्यावरती सर्व निर्भर राहिलं आहे. तिथे कोणता संघ 2 मॅच जिंकेल त्यावरती आपण पाहतो. आत्तापर्यंत बाकीचा ग्रुपमध्ये 2-2 मॅच आहेत. कुमार पाटील, मी मागच्या सामन्यात ते सांगितलं कुमार पाटील गोलंदाजीवरती का आला नाही, पण इथे स्वतःसाठी आपण पाहतोय संघासाठी तर शिवसाई संघाकडून आपण पाहतोय आयोजकांकडून कुमार पाटील साठी 6 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण या ठिकाणी पाहतोय पंचांकडून नो चेंडूचा इशारा आणि फिल्डिंग रेस्ट्रिक्शन पाहिलं गेलं. स्क्वेअर रिझर्व मध्ये 3 क्षेत्ररक्षक होते. स्क्वेअर रिझर्व मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहिले गेले आणि पंचांनी हेरलं आणि तो नो चेंडू पंचांनी घोषित केला. चला चेंडू त्या तिकडे लगेच. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. पण माझे जे प्रेक्षक आणि आपले गावकरी आहेत त्या ठिकाणी मित्र परिवार आहे, कृपया करून बघा चेंडू तिकडे असेल तर द्या लगेच. पहिला चेंडू जरी चौकार आला असेल पण दंडात्मक कारवाई आपण पाहतो कुमार पाटीलसाठी भोगावी लागली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिले गेलं. एका क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक स्क्वेअर रिझन मध्ये पंचांच्या उजव्या साईडला 3 क्षेत्ररक्षक नाही पाहिजेत आणि हे पाहिलं गेलं स्क्वेअर रिझनला आणि तिथे आपण पाहतोय चॉईस ऑफ नाही. आपण पहिलेच सांगितलंय इथे चेंडू दिला जाईल आणि आमचे आयोजक कमिटी मेंबर यांच्याकडून आपण पाहिलं गेलं सांगण्यात आलं. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. हे 5 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुलेंचा चेंडू इथे स्टेप आउट करून घेतला गणेशनी. चेंडू ढकलला लागला लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये. गॅप भेटली आणि गॅप मधून चेंडू आखलेचा बुद्धीचा वापर केला गणेशने आणि तिथे ढकलला चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. फ्री वरती आला चौकार. धावांची गरज आहे. 17 चेंडू 17 चेंडू आहेत. 14 धावांची गरज आहे. फुल लेंथचा चेंडू फ्लाइट होता. फ्लाइट स्वीकारला गेलं. गणेश हा फलंदाज त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न बघा थ्रोही त्या ठिकाणी कमतरता दाखवला. चेंडू घर शोधताना दिसला. या दरम्यान चित्ते चपलाईने हरण्याच्या गतीने 2 धावा आपण पाहतो त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 49. आणि या दरम्यान पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू उडवलाय लॉंग ऑफ झोन मध्ये. अफलातून कामगिरी गणेशची. त्याच्या बॅट मधून येतो हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 55 या आकड्यावरती. अक्कूबाई यांच्याकडून पारितोषिक होतं. दोन्ही जोडींनी 50+ धावा आणि सामना जिंकावा आणि जरूर त्याआधी 2000चं पारितोषिक होतं आणि खऱ्या अर्थाने 50+ धावा झाल्यात या जोडगोळीकडून. इथं टॅप केल्या चेंडूला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव्या दरम्यान घेतली जाईल
आणि एका धावेने स्कोर कार्ड 56. अजूनही 5 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू अर्थात 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावेची गरज. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. कुमार ज्या पद्धतीने पहिल्या क्षेत्ररक्षक 7 लाभणं गरजेचं. पहिला चेंडू जर विचार केला तिथे गोलंदाजी चुकी नव्हती पण लक्ष देणं गरजेचं होतं. तिथे 3 क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये सापडले आणि त्यामुळे जो 9 चेंडू सापडला त्यानंतर प्रत्येक चेंडू हात खोलण्याचा मोका दिला. पण उर्वरित जे चेंडू टाकलेत कुमार 3 सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी होती. तर तो चेंडू सोडला असता तर आपल्याला वाटतं कुठे धावसंख्या थांबली असती. पण इथे धावसंख्या 56. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. गणेश मुकण्या गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याचंही स्वागत या स्पर्धे विजयी षटकाराने केलंय. आणि नॉट आउट पारी आपण पाहिली गेली गणेश आणि शोएब कडून आणि खऱ्या अर्थाने अख्तरजी पठाण यांच्याकडून 2000चा पारितोषिक या दोन्ही खेळाडूंसाठी असतील. तर मनापासून धन्यवाद. विजय संपादन केलाय आणि जरूर आपण मायक्रोफोन वरती आपण जरूर आमंत्रित करूया. या ठिकाणी मॅडी सर आपण पाहतो मायक्रोफोन वरती येतील आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहतो देण्यासाठी या ठिकाणी जरूर पाहुण्यांना बोलवणार. तत्पूर्वी आमचे नितेश तरे आम्हाला सांगतील 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी दोघांकडून कोण मॅन ऑफ द मॅच आहे आणि जरूर नितेश आम्हाला जरूर सांगतील या ठिकाणी. तर 12 चेंडू आणि 35 धावांची नॉट आउट पारी केलेला गणेश ठरलाय या मॅचचा हिरो. या गणेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी गणेश मसने अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय.